पुण्यातील प्रचार सभेनंतर पत्रकारांनी दादांसारखे दिल्लीला जातात यावर फडणवीसांची प्रतिक्रिया विचारली। त्यावरती अजितदादा जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतायत तोपर्यंत आनंद असं उत्तर फडणवीसांनी दिलं। याच प्रश्नावर दादांनी काय मिश्किल उत्तर दिलंय पाहूया। आता त्यांनी दिल्लीला का जातात? म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील। त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल। म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तीही काढून देईन मी। जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे। ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं तर तू समजून घे। निवडणुकीआधी अशी यादी प्रसिद्ध होणं म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध होतं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। या प्रकरणात पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला पाहिजे, संजय शिरसाट यांची मागणी पाहायला मिळते। दरम्यान निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरात मतदारांच्या नावांची यादी व्हायरल होत असून पैसे वाटप होणार असल्याचा आरोप होत आहे। नाही, अशा प्रकारे मतदार विकला जातो किंवा मतदाराला आम्ही विकत घेतो, हे जे काही तंत्र नवीन मला पहिल्यांदा आयुष्यात पाहायला मिळालं। म्हणून अशा याद्या प्रसिद्ध करणारा नेमका कोण याचा पोलिसांनी स्वतःहून सोमोटो, त्याला याच्यासाठी तक्रारीची गरज नाहीये, सोमोटो सायबर सेल जो आहे त्यांनी याची दखल घेऊन ताबडतोबीने तपास केला पाहिजे। उद्या मतदाराला जाताना त्या मतदाराला मी विकल्या गेलो अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली तर तो मतदान नाही करणार। म्हणून मतदाराला भयकवण्यासाठी किंवा त्याला आपल्यापासून दूर करण्यासाठी हा केलेला गैरप्रकार आहे। कल्याण डोंबिवलीतील मारहाणीच्या घटनेचा निषेध असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटले। लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडणूक लढवत आहोत असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। चुकीचं आहे, मेसेज कसा जाईल यापेक्षा हे करायला नाही पाहिजे। लोकशाहीच्या माध्यमातून आपण निवडणुका लढतो, तर अशा प्रकारे जर निवडणूक ही हातापायीवर किंवा हाणामारीवर येत असेल किंवा गंभीर जखमी कोणी होत असेल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो। हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपनं मुस्लिम उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक पद का दिलं? सामाजिक कार्यकर्ते राम जगताप यांचा हा सवाल पाहायला मिळतो। बदलापुरात भाजपाकडून शाकोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील अकोटमधील एमआयएमच्या 5ही नगरसेवकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। पक्षाकडून 5ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले। पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आपल्यावर कारवाई का करू नये असा प्रश्न विचारण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लावली। अनेक भागात जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची धावपळ उडाली। एकीकडे थंडी तर दुसरीकडे अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। तर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बेळगावात मुसळधार पाऊस पडलाय। बेळगावातील चन्नम्मा सर्कलसह शहरात अवकाळी पावसानं तडाखा दिलाय। तासभराच्या मुसळधार पावसानं नागरिक त्रस्त झालेत। रब्बी पिकांना अवकाळी पावसामुळे धोका निर्माण झाला।